सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पवनचक्कीच्या आवादा कंपनीकडे कराडने मागितलेल्या खंडणीमध्ये अडथळा ठरल्यानंच देशमुखांची हत्या झाली असा दावा सीआयडीने केला। तर वाल्मिक कराडला कोठडी सुनावल्यानंतर कोर्टाच्या बाहेर वकिलांमध्ये झुंपली। पाहूयात एक रिपोर्ट। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात आता वाल्मिक कराडची रवानगी 7 दिवसांसाठी पोलीस कोठडीत झाली आणि बीड कोर्टाच्या बाहेरच वकिलांमध्येही 2 गट पाहायला मिळाले। वाल्मिक कराडच्या समर्थनात आणि विरोधातही घोषणाबाजी झाली। वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणत ॲडव्होकेट हेमा पिंपळेंनी घोषणाबाजी केली आणि त्यानंतर कराड समर्थक वकीलही समोर आले। आमच्या बीड जिल्ह्यामध्ये दिवसा ढवळ्या माणसांना मारलं जातंय, माणसांना मारलं जातंय। या बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसा ढवळ्या संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं त्या मारेकऱ्यांचा निषेध, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ट्रायल व्यवस्थित चाललं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, पारदर्शकता प्रत्येक गोष्टीत असली पाहिजे। ज्या पद्धतीने पब्लिक आउटक्राय झाला तरच या केसेस मध्ये लक्ष दिलं जातं। या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर राहिलेला नाही। देवेंद्रजी, तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात या। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय की आदरणीय अण्णावरील जे काही खोटे गुन्हे दाखल झाले असतील आणि अशा प्रकारचे कोणी स्टंटबाजी करणार असेल ते कदापि आम्ही सहन करणार नाही, खपून घेणार नाही। अहो, कोण टक्केवारी वाले, कोणाला किती टक्केवारी भेटते या ठिकाणी मला माहित आहे। या ठिकाणी प्रमुख आमची मागणी आहे की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे। परंतु त्याचबरोबर या ठिकाणी जर कोणी दंगली घडवून आणण्याचं काम करत असतील तर आम्ही माफ करणार नाही, कधी सहन करणार नाही। मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो, जे काही अण्णावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचे या ठिकाणी तात्काळ मागे घ्यावेत आणि या स्टंटबाजी करणाऱ्यावरती तात्काळ या ठिकाणी गुन्हे दाखल करावेत, ही या ठिकाणी माझी प्रमुख मागणी आहे। आक्रमक झालेल्या ॲडव्होकेट हेमा पिंपळेंना महिला पोलिसांनी ताब्यातही घेतलं। त्यानंतर पुन्हा कराड समर्थक वकिलांकडूनही घोषणाबाजी झाली। वाल्मिक कराडवरून वकील एकमेकांसमोर आल्यानंतर वाल्मिक कराडचे समर्थक आणि विरोधकही आक्रमक झाले। त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत कार्यकर्त्यांना पांगवत काहींना ताब्यातही घेतलं। फाशी द्या, फाशी द्या, अरे घ्या ना, आओ घ्या, घ्या घ्या, घेऊ द्या, घेऊ द्या, घेऊ द्या, घेऊ द्या। मी काय केले सांगा ना, उभं राहिले म्हणून, उभं राहिले म्हणून, आमच्या कोर्टाच्या कॅम्पसमध्ये उभं राहिले म्हणून मारलं तेव्हा काहीच केलं नाही तुम्ही, त्याला रक्तबंबाळ झाला, 2 तास त्याला ठेचीत राहिले तेव्हा त्याचं काहीच केलं नाही आणि आम्ही उभं राहिलं म्हणून आम्हाला तुम्ही गाडीत घेऊन चाललात। आम्ही उभं राहिलं म्हणून फक्त उभं राहिलं म्हणून एक सुज्ञ नागरिक आहेत आम्ही। उद्या तुम्ही आम्हाला भी मारताना तुम्ही ठेचून तेव्हा काय करायचं? 22 तारखेपर्यंत वाल्मिक कराडला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। वाल्मिक कराडनं पवनचक्कीच्या आवादा कंपनीकडे मागितलेल्या 2 कोटींच्या खंडणीत सरपंच संतोष देशमुख अडथळा झाल्यानं हत्या झाल्याचं सीआयडीचं म्हणणं आहे। 9 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांनी संतोष देशमुखांचं अपहरण करून खून केला।
अपहरण आणि खुनाच्या दरम्यान सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडचे एकमेकांना कॉल झाल्याचं CDR वरून दिसत आहे. अवादा कंपनीच्या शिवाजी थोपटेंना परळीतल्या कार्यालयात बोलावून वाल्मिक कराडनं 2 कोटींची खंडणी मागितली आणि खंडणी न दिल्यास वाल्मिक कराडनं काम बंद करण्याची धमकी दिली होती. वाल्मिक कराडची मागणी पूर्ण न झाल्यानं 6 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारानं अवादा कंपनी जाऊन सुरक्षा रक्षक आणि शिवाजी थोपटेंना शिवीगाळ, मारहाण करत धमकी दिली. सरपंच संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी विरोध केल्यानं खंडणीला अडथळा ठरतो म्हणून 9 डिसेंबरला अपहरण करून संतोष देशमुखांचा खून केला. या सर्व घटनेच्या काळात आरोपी वाल्मिक कराडच्या संपर्कात असल्याचं CDR वरून दिसून येतं. खंडणी प्रकरणातून अशोक सोनवणेला मारण्यात आलं. तेच गावाचा प्रमुख म्हणून तिथे गेले. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की हे कुठंतरी पुढं आपल्याला 100% आडवे येणार आहेत आणि त्याच्यामुळं जे आम्ही म्हणतोय की खंडणीतूनच हा पुढचा प्रकार झालेला आहे, खंडणी आणि खून प्रकरण ह्याचं कनेक्शन आहे, ते आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे. वाल्मिक कराडला बीडच्या कोर्टात हजर केल्यानंतर वाल्मिक कराडवर मकोका का लावला? संघटित गुन्हेगारीत कराडचा कसा समावेश आहे? याचे पुरावे सादर करत SITनं वाल्मिक कराडनं याआधी केलेल्या गुन्ह्याची यादी वाचली. 9 डिसेंबरला हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिली होती. वाल्मिक कराड, घुले आणि विष्णू चाटेमध्ये झालेल्या संभाषणाचा तपास करायचा आहे असं CIDनं कोर्टात सांगितलं. आरोपी कराड, घुले आणि विष्णू चाटे यांच्यात काय संबंध आहे हे तपासायचं आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलानं केला. तर वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी युक्तिवाद करताना वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर असून कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही असं म्हटलंय. आता पुढचे 7 दिवस वाल्मिक कराड CIDच्या ताब्यात आहे. त्यामुळे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येची एक कडी आणि त्याचा तपास लावण्याचा प्रयत्न CIDचा असेल. कृष्णा सोनारवाडकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.